नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत अशी महत्त्वाची बातमी देणार आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी 2023च्या एंडिंगला म्हणजे शेवटच्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषदची भरती दिली होती, त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची पदे होते, भरपूर प्रमाणात पदे होते। तर त्यासाठी एक मोठी अशी बातमी आपल्याकडे आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि ऑलला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, त्यावरती मी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी देण्याचा प्रयत्न करत असतो। टेलिग्रामला ओपन केल्यानंतर वर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला एमपीएससी कट्टा नांदेड असं सर्च करायचं आणि लगेच चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे। चला तर पाहू काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे हे एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे। दिनांक 13/6/2025 रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत विभाग यांच्या मार्फत हे नोटिफिकेशन दिलेलं आहे। ते प्रत्येक जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष असतात निवड समितीचे, त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेले आहे आणि हे तात्काळ पत्र आहे, त्यामुळे यावरती त्यांना उपाययोजना तात्काळ पद्धतीने करायच्या असतात। तर हे पत्र कोणाला दिलेलं आहे तर अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, महाराष्ट्रातील जितके जिल्हा परिषद आहेत त्या सर्वांना हे पत्र त्यांनी पाठवलेले आहे। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे कलेक्टर आणि सीईओ या दोघांना सुद्धा हे पत्र त्यांनी पाठवलेले आहे। तर याचा विषय आहे सरळ सेवा पदभरती 2023 अतिरिक्त निवड सूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळण्याबाबत। म्हणजे 2023 रोजी जी तुमची भरती झाली होती त्या भरतीमध्ये भरपूर पदे असे रिकामी राहिलेले आहे, म्हणजे जॉईनिंग केलेली नाही। ज्या विद्यार्थी मित्रांची निवड झाली परंतु त्यांनी जॉईनिंग केली नाही, ज्यांची वेटिंगवरती नाव होते त्यांनी सुद्धा जॉईनिंगला गेले नाही, त्यामुळे भरपूर असे पद आहे जिल्हा परिषदचे गट क चे आणि गट ड चे, ज्यावरती की विद्यार्थी भेटलेच नाही, म्हणजे रिक्त सुद्धा राहिलेल्या जगात। तर त्यासाठी नवीन वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट लागवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे काही जिल्हा परिषदने परवानगी मागितली होती, तर त्या संदर्भात हे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। तर कोणत्या जिल्हा परिषदने पत्र पाठवलं होतं त्याची सुद्धा माहिती त्यांनी इथे दिलेली आहे। जिल्हा परिषद सांगली, जिल्हा परिषद धाराशिव तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी या 3 झेडपीने महाराष्ट्र शासनाकडे हे पत्र पाठवले होते की आमच्याकडे जागा भरपूर प्रमाणात रिक्त आहेत, आम्हाला अजून विद्यार्थी पाहिजे आहेत। तर त्या अनुषंगाने त्यांनी पत्र पाठवलं होतं। तर त्यांना त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे जे सचिव असतात त्यांनी त्यांना रिप्लाय दिलेला आहे। तर काय रिप्लाय दिलेला आहे ते पहा। महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023-24च्या अंतर्गत निवड सूची व प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यानंतर ही पदे रिक्त राहत असल्याने अनाथ व दिव्यांग आरक्षण वगळून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करून भरण्यास व सूचीचा कालावधी 6 महिने इतक्या वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे। त्यासाठी पुढील कारवाई करण्यात यावी असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा निघतो की जे विद्यार्थी मित्राची निवड झाली होती, जे विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्ट होती, हे दोघं जण संपल्यानंतर सुद्धा ते पदे रिकामी राहिलेले आहेत आणि ती पदे भरण्यासाठी आता दुसरी वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट लागणार आहे। परंतु ज्या विद्यार्थी मित्रांनी परीक्षा दिली होती त्यांचेच नाव त्याच्यामध्ये असणार आहेत। त्यामुळे आता ही महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आलेली आहे की ज्या विद्यार्थी मित्रांनी 2023 आणि 2024 या 2 वर्षांमध्ये जे एक्झाम झाले होते त्या एक्झाममध्ये त्यांनी भाग घेतला होता, म्हणजे परीक्षा दिली होती, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। जिने 1 मार्क 2 मार्क 3 मार्क इतक्या मार्कावरती त्यांची निवड राहिली होती तर त्यांना आता ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की त्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये नक्कीच येऊ शकते। त्यामुळे अशा सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांनी 2023 आणि 2024 मध्ये ही जिल्हा परिषदची परीक्षा दिली होती आणि त्यांची 1 मार्काने 2 मार्काने 3 मार्काने सिलेक्शन नाही होऊ शकलं, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मनातील काही शंका असतील तर कॉमेंट करून विचारा किंवा आपल्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यापर्यंत किंवा त्या विद्यार्थिनीपर्यंत नक्कीच पोहोचेल। त्यामुळे लगेच व्हिडिओला शेअर करून टाका। चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।